अंबुलगा येथे रेड्यांची अवैध झुंज, 16 जणांवर गुन्हा दाखल। कंधार तालुक्यातील अंबुलगा गावाच्या शिवारात जनावरांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध असतानाही रेड्यांची झुंज, टक्कर आयोजित केल्याप्रकरणी 16 जणांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दिनांक 11 जानेवारी 2026 दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान मुखेड रोडवरील नदीकाठी एका मोकळ्या शेतात आरोपींनी संगनमत करून रेड्यांच्या टक्करीचे आयोजन केले होते। प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 आणि पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करून हा कार्यक्रम घेण्यात आला। याबाबत फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास भगवान कोकाटे यांनी तक्रार दिली आहे। तक्रारीनुसार आरोपींनी केवळ या टक्करीची जाहिरात केली नाही तर त्यावर बक्षिसे लावून मैदान उपलब्ध करून दिले। तसेच रेड्यांना वाहनांमध्ये त्रास होईल अशा पद्धतीने कोंबून आणले आणि टक्करीसाठी खेळवले। या प्रकरणी अंबुलगा येथे माधव खंडू मुसाय, अध्यक्ष, गोविंद जळवा टेंभुर्णी, मधुकर बालाजी टेंभुर्णी, गोविंद विठ्ठल बडुरे, विजय सदबा शिरसे, शहाजी बालाजी तेलंग, जेजेराव संभाजी गव्हाणे, सुनील गंगाधर वडजे, पंडित तुळशीराम देवकांबळे, संभाजी निवृत्ती देवकांबळे, शिवाजी खंडू देवकांबळे, शिवाजी गुद्दे व इतर गावकरी, सरेगाव येथील मारुती उमाजी गिरे, बामणी येथील रावसाहेब दत्ता कदम, अंतरगाव येथील मोहन सखाराम शिंदे आणि मुखेड येथील गौतम नआते अशा एकूण 16 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 223 व सहकलम 11 क घ ड द प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाले असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही। कंधार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गारोळे हे पुढील तपास करत आहेत।